नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी डॉक्टर आशा भीमराव ठोके, सहयोगी प्राध्यापिका, अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशन नाशिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे। आज आपण या सत्रामध्ये व्यवस्थापन, त्याची संकल्पना, व्यवस्थापनाचे स्वरूप आणि व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। चला तर मग विद्यार्थ्यांनो, सुरुवात करूया आपण सर्वप्रथम व्यवस्थापन या संकल्पनेपासून। आता आपण जाणून घेऊया की व्यवस्थापन म्हणजे काय। व्यवस्थापन याचा आपण विचार करता आपल्याला असं लक्षात येतं की व्यवस्थापनाचा अर्थ हा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळा आहे। जसा आपण त्याचा उल्लेख करू तसा आपल्याला व्यवस्थापन या शब्दाचा अर्थ आपल्याला बदलताना दिसतो। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व्यवस्थापन हा विषय किंवा या संकल्पनेबद्दल आपण नेहमीच बोलत असतो। जशी व्यक्ती बदलते किंवा ज्याचा अर्थ तो अभिप्रेत असतो त्याप्रमाणे व्यवस्थापनाचा अर्थ हा देखील बदलला जातो। सुरुवातीला व्यवस्थापन ही संकल्पना आपण असं म्हणतो की कॉर्पोरेट सेक्टरमधून, बिझनेस सेक्टरमधून एज्युकेशन, शिक्षणशास्त्र या विषयामध्ये तिचा सर्वप्रथम वापर केला गेला आणि तेव्हापासून व्यवस्थापन ही संकल्पना शिक्षणामध्ये रुजू झाली। व्यवस्थापनाचा अर्थ तर नेमका व्यवस्थापन म्हणजे काय? व्यवस्थापनाला इंग्लिशमध्ये टू मॅनेज असं म्हटलं जातं आणि त्याचा अर्थ टू मॅनेज म्हणजे टू हँडल, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आपण कशा हाताळायच्या याच्या संदर्भात आपल्याला व्यवस्थापनाचा अर्थ हा सांगता येतो। व्यवस्थापन म्हणजे टू ऑर्गनाइज। जेव्हा आपण ऑर्गनाइज, संघटन असा आपण विचार करतो तेव्हा विविध गोष्टींचं आपल्याला एकत्रीकरण असा अर्थ आपल्या डोळ्यासमोर येतो। म्हणजेच व्यवस्थापन म्हणजे संघटन होय, व्यवस्थापन म्हणजे ऑर्गनाइज करणे होय, विविध घटकांना एकत्रित बांधून ठेवणे। तिसरा त्याचा अर्थ आपल्याला असं म्हणता येईल टू रेग्युलेट। व्यवस्थापनामध्ये आपण काही गोष्टी हाताळतो, आपण काही गोष्टी एकत्रितपणे बघतो, एकत्रितपणे त्या सांभाळतो, परंतु सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यात असं असतं की त्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला ज्या गोष्टी चालू आहे त्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं हे खूप गरजेचं असतं। म्हणून व्यवस्थापनाचा तिसरा अर्थ आपल्याला असं सांगता येईल की नियंत्रण ठेवणे, मॉनिटर करणे, सुपरविजन करणे, रेग्युलेट करणे। यानंतर आपण काही व्यवस्थापनाच्या व्याख्या देखील बघणार आहोत आणि त्यातून आपल्याला व्यवस्थापनाचा अर्थ समजणार आहे। यानंतर आपण व्यवस्थापनाच्या काही व्याख्या बघणार आहोत आणि त्यातून आपल्याला व्यवस्थापनाचा अर्थ हा अजून चांगला कळेल। व्यवस्थापकास कराव्या लागणाऱ्या कार्यास व्यवस्थापन असे म्हणतात। जसं मी याआधी म्हटलं की व्यवस्थापन करणारा ही एक व्यक्ती असावी लागते आणि ती व्यक्ती त्याला व्यवस्थापक असे म्हटले जाते। ते व्यवस्थापक म्हणून जो ते कार्य करतो त्या सर्व कार्यास व्यवस्थापन असे म्हटले जाते। इथे कार्य म्हटलं तर कृती महत्त्वाची आहे। व्यवस्थापकाने काही कृती ज्या आहेत त्या प्रत्यक्षपणे करायच्या आहेत। मग त्या कृती कोणत्या असतील तर त्याने संघटन करणे, त्याने नियंत्रण करणे, त्याने नियोजन करणे, त्याने इतरांना मार्गदर्शन करणे, या सर्व प्रकारची कार्य ही व्यवस्थापकास करावी लागतात। दुसरी व्याख्या, समूहाच्या प्रयत्नातून निश्चित केलेली उद्दिष्ट गाठण्यासाठी करण्यात येणारे शास्त्रशुद्ध प्रयत्न म्हणजे व्यवस्थापन होय। आपण आत्ताच बघितलं की समूहाच्या प्रयत्नातून व्यवस्थापनामध्ये असं म्हटलं जातं की ही एका व्यक्तीने करावयाची कृती नाही, तर व्यवस्थापन हे सामूहिकरित्या केलं जाणारं कार्य आहे आणि या कार्यामध्ये काही उद्दिष्टे ही निश्चित केली जातात। म्हणून असं म्हटलं जातं की जी उद्दिष्टे निश्चित केलेली आहे ती साध्य करण्यासाठी, ती उद्दिष्टे सफल करण्यासाठी जे काही शास्त्रशुद्ध प्रयत्न केले जातात त्या सर्व प्रयत्नांना व्यवस्थापन असे म्हटले जाते। तिसरी व्याख्या आपण बघणार आहोत। व्यवस्थापन म्हणजे भविष्याबद्दल अंदाज घेणे, नियोजन करणे, संघटना उभारणे, आदेश देणे, समन्वय साधणे आणि नियंत्रण ठेवणे। थोडक्यात या व्याख्येमध्ये एका व्यवस्थापकास व्यवस्थापनासंदर्भात काय काय कार्य करावी लागणार आहे याचा सर्व परिपाक या व्याख्येमध्ये आपल्याला बघावा लागतो। जसं याआधी आपण बघितलं की व्यवस्थापन म्हणजे भविष्याबद्दल अंदाज बांधणे, की भविष्यामध्ये आपल्याला एखाद्या गोष्टीचं नियोजन करताना ती गोष्ट उद्दिष्ट सफलपूर्तीसाठी नेताना कोणत्या अडचणी येऊ शकतील किंवा कोणत्या कोणत्या व्यक्तींचं आपल्याला सहकार्य घ्यावं लागेल, तर याचा भविष्याचा अंदाज आपल्याला बांधता येतो। तो अंदाज बांधल्यानंतर त्यासाठी आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करता येतं। त्यासाठी आपल्याला एक संघटना उभारावी लागते। ती संघटना ही व्यक्तींची असते, ती संघटना ही वस्तूंची असते आणि ज्या वेळेला व्यक्ती या व्यवस्थापनामध्ये सहभागी होतात तर त्या व्यक्तींना आपल्याला काही प्रकारे मार्गदर्शन करावं लागतं। म्हणजेच व्यवस्थापकाला त्यांना काही आदेश द्यावे लागतात,
कारण ती कृती त्यांच्या भविष्यात त्यांनी जो अंदाज केलेला आहे किंवा जे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनानुसार ती कृती घडून येण्यासाठी आदेश द्यावे लागतात। त्याचबरोबर जेव्हा ती सामूहिक कृती असते विविध घटकांमध्ये समन्वय साधणं हे देखील महत्त्वाचं असतं आणि त्या सर्व घटकांवर नियंत्रण ठेवून उद्दिष्टपूर्तीपर्यंत नेणं म्हणजेच व्यवस्थापन होय। पुढची आता आपण एक व्याख्या बघूया। व्यवस्थापन ही एक शक्ती असून ती पूर्वनिर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संघटनेचं नेतृत्व, त्याचं मार्गदर्शन आणि त्याचं संचालन करते। व्यवस्थापन ही एक शक्ती म्हटलंय, इंग्लिशमध्ये आपण शक्तीला पॉवर असं म्हणतो। तर व्यवस्थापन ही एक शक्ती कशी काय? तर व्यवस्थापन ही एक अशी शक्ती आहे, ही एक अशी ऊर्जा आहे किंवा ही एक अशी फोर्स आहे की ज्यामध्ये आपल्याला काही पूर्वनियोजित उद्दिष्ट आपल्याला आखावी लागतात आणि ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याचं कुणीतरी एका व्यक्तीने नेतृत्व करावं लागतं आणि ते नेतृत्व करत असताना त्या संघटनेतील सर्व लोकांना त्या व्यक्तीने मार्गदर्शन करावयाचे असते आणि मार्गदर्शन केल्यानंतर एका उद्दिष्टपूर्तीसाठी त्या सर्वांना योग्य मार्गावर नेण्यासाठी त्या व्यक्तीला डायरेक्शन म्हणजे संचलनही करावे लागते। पुढील काही व्याख्या आपण आता बघूयात। व्यवस्थापन म्हणजे इतर लोकांसह आणि त्यांच्या मार्फत कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याची प्रक्रिया होय। ही अतिशय सोपी अशी व्यवस्थापनाची व्याख्या आहे। इंग्लिशमध्ये असं म्हणतात की मॅनेजमेंट इज गेटिंग वर्क डन फ्रॉम द पीपल, म्हणजेच व्यवस्थापन हे लोकांकडून कार्य करून घेणे असे होय आणि हे लोकांकडून कार्य करून घेताना त्यांच्या मार्फत ते कार्य कसं कार्यक्षमतेने होईल, कसं प्रभावीपणे होईल हे नियोजकाला बघावे लागते आणि हे पूर्ण कार्यक्षमतेने आणि प्रभावीतेने पूर्ण करण्याची प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन होय। पीटर ड्रकर यांनी 1993 मध्ये व्यवस्थापनाची एक व्याख्या केलेली आहे। त्यांनी त्यात असं म्हटलंय की विद्यमान ज्ञानाचा परिणाम निर्माण करण्यासाठी सर्वोत्तम वापर कसा करता येईल हे शोधण्यासाठी ज्ञानाचा पुरवठा करणे म्हणजे प्रत्यक्षात व्यवस्थापन करणे होय। पीटर ड्रकर यांनी असं म्हटलंय की विद्यमान ज्ञानाचा परिणाम निर्माण करण्यासाठी म्हणजे व्यक्तीकडे जी काही कौशल्य असतील, व्यक्तीकडे जी काही गुण असतील, व्यक्तीकडे एखादं कार्य पूर्ण करण्यासाठीची जी काही ऊर्जा असेल ती निर्माण करण्यासाठी व्यक्तीच्या गुणांचा सर्वोत्तम वापर करणे म्हणजे त्याच्याकडे असणाऱ्या, त्याच्या अंगी ठाई असणाऱ्या त्या सर्व गुणांचा सर्वोत्तम वापर करायचा आणि तो सर्वोत्तम वापर करून जे आपण कल्पिलेलं आहे किंवा जे आपण उद्दिष्टित ठेवलेलं आहे की हे उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं आहे त्याचा वापर हा सर्वोत्तम पद्धतीने करणं आणि त्यासाठी जी काही कौशल्य आहे, जे काही ज्ञान आहे, जे काही गुण आहे त्याचा सततचा पाठपुरावा करणं म्हणजे मागोवा घेणं। कुठपर्यंत घेणं? जोपर्यंत ती प्रक्रिया पूर्ण होत नाही, जोपर्यंत ती उद्दिष्टे साध्य होत नाही तोपर्यंत ह्या सर्व प्रक्रियेचा मागोवा घेणं असं पीटर ड्रकर यांनी व्यवस्थापनाच्या संदर्भात म्हटलेलं आहे। व्यवस्थापन म्हणजे पूर्वनिर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निर्णय घेण्याची आणि मानवाच्या कृतींवर व्यवस्थापन म्हणजे पूर्वनिर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निर्णय घेण्याची आणि मानवाच्या कृतीवर नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया होय। बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा पुन्हा व्यवस्थापनाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला पूर्वनिर्धारित उद्दिष्टे म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की व्यवस्थापन ही अशी कृती आहे की जिचं नियोजन आधी करावं लागतं, जिची उद्दिष्टे आपल्याला आधी ठरवावी लागतात आणि ती उद्दिष्टे ठरवल्यानंतर ती साध्य करण्यासाठी आपल्याला काही वेळ प्रसंगी निर्णय घ्यावे लागतात आणि ते निर्णय घेताना त्या व्यवस्थापनामध्ये जी व्यक्ती त्यामध्ये सहभागी असेल त्या व्यक्तींच्या कृतींवर आपल्याला नियंत्रण ठेवावं लागतं आणि अशा दृष्टीने आपल्याला ती व्यवस्थापनाची प्रक्रिया पूर्ण करता येते। अजून काही व्याख्या आपल्याला बघता येतील। असं म्हटलंय की व्यवस्थापन हे एक ज्ञानाचा एक सर्जनशील आणि पद्धतशीर प्रवाह आहे जो मानवी तसेच इतर संसाधनांचा प्रभावीपणे वापर करून परिणाम निर्माण करण्यासाठी वापरला जाऊ शकतो। सर्जनशील म्हणजे काय तर क्रिएटिव्ह। तर व्यवस्थापन हे ज्ञानाचा एक सर्जनशील आणि पद्धतशीर प्रवाह आहे म्हणजे हा एक ट्रेंड आहे। व्यवस्थापन करणं म्हणजे हा एक ट्रेंड आहे, परंतु हा ट्रेंड किंवा हा प्रवाह साधा सुद्धा नसून त्यामध्ये काही आपल्याला आपली क्रिएटिव्हिटी म्हणजे आपली सर्जनशीलता वापरावी लागते आणि ही सर्जनशीलता वापरताना आपल्याकडे जी संसाधने उपलब्ध आहेत, मग ती मानवी संसाधने असो किंवा भौतिक संसाधने, या सर्व संसाधनांचा आपल्याला प्रभावीपणे वापर करून
आपल्याला जे उद्दिष्ट साध्य करायचं आहे ते साध्य पूर्तीसाठी पूर्ण केलेली ही प्रक्रिया म्हणजे आपल्याला व्यवस्थापन असे म्हणता येईल. पुन्हा असं म्हटलंय की व्यवस्थापन ही एक धोरणात्मक दृष्टिकोन तयार करण्याची, उद्दिष्टे निश्चित करण्याची, रणनीती तयार करण्याची आणि नंतर ती अंमलात आणण्याची व्यवस्थापकीय प्रक्रिया आहे. बघा, यामध्ये काही कीवर्ड्स आलेले आहेत. ती कीवर्ड म्हणजे कोणते? धोरणात्मक दृष्टिकोन तयार करणे. धोरणात्मक म्हणजे की ज्याचा उद्देश हा मानवी कल्याणासाठी असेल किंवा संस्थेच्या कल्याणासाठी असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या कल्याणासाठी असेल, अशा व्यक्तींसाठी एक धोरणात्मक दृष्टिकोन तयार करणं ही एक व्यवस्थापनाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम आपल्याला काही उद्दिष्ट निश्चित करावी लागतात आणि ती उद्दिष्टे आपल्याला साध्य करण्यासाठी आपल्याला काही रणनीती म्हणजेच आपण त्याला काही कार्यनीती किंवा स्ट्रॅटेजीज म्हणतो. ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्याला काही कार्यनीती अवलंब करावी लागते आणि ती कार्यनीती अवलंबल्यानंतर ती प्रत्यक्षात आपल्याला अंमलात आणावी लागते आणि ती अंमलात आणण्याची जी पूर्ण प्रक्रिया आहे त्याला व्यवस्थापन असं म्हटलं आहे. पुढची व्याख्या आहे, सर्व व्यवसाय आणि संघटनात्मक क्रियाकलापांमध्ये व्यवस्थापन म्हणजे इच्छित उद्दिष्टे आणि ती उद्दिष्टे कार्यक्षमतेने प्रभावीपणे साध्य करण्यासाठी लोकांना एकत्र आणण्याची क्रिया होय. बघा, या व्याख्येमध्ये अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने विवेचन केलेलं आहे. व्यवस्थापन हे व्यवसायाशी संबंधित असू शकते, व्यवस्थापन हे काही संघटनांशी संबंधित असू शकते. तर व्यवसाय आणि संघटना यांच्यामध्ये ज्या काही आपल्याला कृती क्रिया करावयाच्या आहे त्यांच्यामध्ये काही आपण जी उद्दिष्टे ठरवलेली असतात ती उद्दिष्टे ठरवल्यानंतर ती कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे साध्य करण्यासाठी आपल्याला लोकांची गरज असते आणि या लोकांना एकत्रितपणे बांधून ठेवणे, त्यांना एका उद्दिष्टासाठी प्रेरित करणे म्हणजे व्यवस्थापन होय. तर थोडक्यात आपल्याला असं लक्षात येतं की व्यवस्थापन ही समूहाने करावयाची प्रक्रिया आहे ज्यामध्ये नियोजन आणि उद्दिष्टे आवश्यक असतात. तुम्हाला सर्वांना आता व्यवस्थापनाचा अर्थ तर कळालाच असेल. आता आपण पुढे जाऊया आणि या व्यवस्थापनाचे स्वरूप कसे आहे ते आपण जाणून घेऊया. व्यवस्थापनाच्या स्वरूपाचा आपण विचार केला असता तर आपल्याला असं लक्षात येतं की व्यवस्थापन हे एक तंत्र आहे. तर व्यवस्थापन हे एक तंत्र आहे. तंत्र म्हणजेच काय? टेक्निक आहे. तंत्र म्हणजेच काय? ते एक प्रकारची स्ट्रॅटेजी आहे. जसं मी याआधी म्हटलं की व्यवस्थापन करत असताना आपल्याला काही स्ट्रॅटेजीज, काही रणनीती आपल्याला आखावी लागते आणि त्याचाच वापर आपण तंत्र म्हणून करू शकतो. आणि तंत्र जेव्हा आपण असा उल्लेख करतो त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो की त्या गोष्टीचं व्यवस्थित मुद्देसूद हे नियोजन केलेलं असतं. व्यवस्थापनाच्या स्वरूपाचा विचार केला असता असं म्हटलं जातं की व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे. ज्यावेळेला आपण प्रक्रियेचा विचार करतो तर अर्थातच प्रक्रियेमध्ये काही इनपुट द्यावे लागतात, काही अंतर्भरण द्यावं लागतं. त्यानंतर प्रक्रियेमध्ये काही प्रोसेसिंग होणं गरजेचं असतं आणि त्यानंतर मग जे आपल्याला अपेक्षित आहे ते आउटपुटच्या स्वरूपात आपल्याला मिळतं. प्रक्रियेचा विचार करता व्यवस्थापन ही एक अशी प्रक्रिया आहे की जी निरंतर चालणारी आहे. व्यवस्थापनाच्या संदर्भात एक कार्य पूर्ण झालं, एक उद्दिष्ट साध्य झालं की पुन्हा आपल्याला ते तंत्र, पुन्हा आपल्याला ती प्रक्रिया राबवावी लागते आणि त्याचं उद्दिष्ट पूर्तीनंतर पुन्हा एकदा नव्याने आपल्याला दुसऱ्या उद्दिष्ट पूर्तीसाठी व्यवस्थापन हा अप्रोच, जसं मी इनपुट आणि प्रोसेसिंग आणि आउटपुट म्हटलं, तर तेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होते. तर ही सतत चालणारी प्रक्रिया आहे जी कोणत्याही एका ठराविक टप्प्यानंतर उद्दिष्ट पूर्तीसाठी साध्य होते आणि पुन्हा नवीन उद्दिष्ट पूर्तीसाठी आपल्याला याआधी जसं मी म्हटलं की एखादी प्रक्रिया जेव्हा आपण विचार करतो तर ती प्रक्रिया म्हणजे त्यामध्ये इनपुट, प्रोसेसिंग आणि आउटपुट आपल्याला अपेक्षित असतं आणि प्रक्रियेचा विचार करता ती सातत्याने चालणारी प्रक्रिया असते. एक उद्दिष्ट पूर्ती झाली की ते उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर आपल्याला पुन्हा दुसऱ्या उद्दिष्ट पूर्तीसाठी व्यवस्थापन या प्रक्रियेचा विचार करावा लागतो. म्हणूनच व्यवस्थापन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तिसऱ्या उद्दिष्टाचा आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की व्यवस्थापन का करावयाचे आणि व्यवस्थापन हे का केले जाते. तर व्यवस्थापनामध्ये विकास हा अपेक्षित असतो. कोणतीही एक पद्धत, कोणती एक संघटना, कोणती एक संस्था किंवा कोणतीही एक व्यक्ती, तिचा विकास होणे हे अपेक्षित असते आणि तिचा विकास करताना व्यवस्थापन या तंत्राचा जर सिस्टमॅटिक पद्धतीने किंवा पद्धतशीर आपण जर त्याचा अवलंब केला तर आपल्याला एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या संस्थेचा, एखाद्या संघटनेचा आपल्याला विकास जो आहे तो आपल्याला साध्य करता येतो.
त्यानंतर असं म्हटलं जातं की व्यवस्थापन हे व्यक्तीचा समूह आहे. जसं याआधी मी तुम्हाला म्हटलं की व्यवस्थापन हे कोणत्याही एका व्यक्तीकडून शक्य नाही. नेतृत्व करत असणारी जरी एक व्यक्ती असली, परंतु एक व्यक्ती हे पूर्ण व्यवस्थापन सांभाळू शकत नाही. त्या व्यवस्थापनाची जी वेगवेगळी कार्य आहेत ती कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला अनेक व्यक्तींची गरज असते आणि ती अनेक व्यक्ती मिळून एक समूह बनतो. आणि म्हणूनच व्यवस्थापनाला दुसऱ्या भाषेत व्यक्तींचा समूह असंही आपण म्हटलं जातं आणि त्या व्यक्तींकडून आपल्याला ते कार्य प्रभावीरित्या आणि सक्षमरित्या पूर्ण करता येतं. तर थोडक्यात आपण बघितलं की व्यवस्थापनाच्या स्वरूपामध्ये व्यवस्थापन हे एक तंत्र आहे. काही आपण टेक्निक्स त्याच्यामध्ये वापरतो. व्यवस्थापन ही निरंतर चालणारी आणि कधीही न थांबणारी अशी प्रक्रिया आहे. व्यवस्थापनामध्ये विकास अपेक्षित आहे. व्यवस्थापनामध्ये उद्दिष्ट साध्यता हे सगळ्यात महत्त्वाचं व्यवस्थापनाचं स्वरूप आहे. कारण कोणतीही क्रिया करताना जर त्याच्यासमोर उद्दिष्ट नसेल तर ती क्रिया निरर्थक असते. म्हणूनच व्यवस्थापन करताना सर्वप्रथम व्यवस्थापक काय करत असतो तर उद्दिष्टे निश्चित करत असतो. मग ती उद्दिष्टे व्यक्तीसाठी असतात किंवा संस्थेसाठी असतात. तर उद्दिष्ट निश्चिती ही सुद्धा व्यवस्थापनाचा आपण असं म्हणू शकतो की वैशिष्ट्यपूर्ण एक स्वरूपाचा भाग आहे. यानंतर आपण व्यवस्थापनाची काही वैशिष्ट्ये बघणार आहोत. व्यवस्थापनाच्या वैशिष्ट्यांमध्ये सर्वप्रथम येतं की एक प्रक्रिया आहे. जसं आत्ताच आपण बघितलं की व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे. क्रिया आणि प्रक्रिया. तर क्रिया ज्या वेळेला होते तर त्यावेळेला अनेक कृतींची सांगड त्याच्यामध्ये घातली जाते. परंतु प्रक्रिया असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला प्रक्रिया म्हणजे सुव्यवस्थापन, म्हणजे चांगल्या पद्धतीने त्या क्रियेचं केलेलं नियोजन, त्याला आपण प्रक्रिया असं म्हटलं जातो. आणि अर्थातच एखादी प्रक्रिया असते तर त्यावेळेला आपल्याला अंतर्भरण इनपुट काही ज्या गोष्टी असतील तर त्या गोष्टींचे आपल्याला इनपुट आवश्यक असतं. त्यानंतर त्याच्यावर प्रोसेसिंग होतं आणि ते प्रोसेसिंग म्हणजे ॲक्च्युअली कार्य करणं आणि आउटपुट म्हणजे त्या कार्याचं रूपांतर हे उद्दिष्टपूर्तीमध्ये होतं. म्हणून प्रक्रियेचा विचार करता इनपुट, प्रोसेसिंग आणि आउटपुट असं पूर्ण आपण प्रक्रियाचा 3 भागांमध्ये विचार करू शकतो. आणि म्हणूनच व्यवस्थापन ही साधीसुधी नाही तर व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया निरंतर चालणारी आहे आणि व्यवस्थापन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. बघा मित्रांनो, असं कधीही होत नाही की व्यवस्थापन या तंत्राचा वापर आपण एखाद्या उद्दिष्टपूर्तीसाठी केला आणि मग नंतर आपण तो वापर करणं सोडून दिलं. तर असं आपण करत नाही. तर सातत्याने व्यवस्थापन या तंत्राचा वापर आपल्याला उद्दिष्टपूर्तीसाठी पुन्हा पुन्हा करावा लागतो. म्हणूनच त्याला प्रक्रिया असं म्हटलेलं आहे. यानंतर एक उद्दिष्ट आधारित प्रक्रिया आहे. जसं आपण कोणतीही कृती करताना उद्दिष्टाविरहित करत नाही, त्याला एक अर्थ असावा लागतो. कारण उद्दिष्टाविना आपण एखादी कृती केली तर ती अर्थहीन होत असते. म्हणूनच व्यवस्थापनामध्ये उद्दिष्टे निश्चित असणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि मग ती उद्दिष्टे ही आपण काही थोड्या कालावधीसाठी असू शकतील किंवा ती काही दीर्घ कालावधीसाठी असू शकतील. आणि ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यवस्थापक आपल्याला प्रेरणा देत असतो, मार्गदर्शन करत असतो आणि मग ते उद्दिष्टपूर्तीची जी प्रक्रिया असेल त्याच्यावर तो नियंत्रण ठेवत असतो. म्हणून व्यवस्थापन करताना सर्वात आधी आपण ह्या गोष्टीचं व्यवस्थापन करत आहोत तर त्याची काय उद्दिष्टे आहेत, आपल्याला काय मिळवायचं आहे, तर त्याचा विचार आपल्याला सर्वप्रथम करावा लागतो. यानंतर व्यवस्थापन हे एक कार्य आहे. जसं मी म्हटलं की व्यवस्थापन ही एक अशी प्रक्रिया आहे की जिच्यामध्ये प्रत्यक्ष कृती अपेक्षित आहे. तर कार्य करणं म्हणजे काय की एखाद्या पेपरवर आपण फक्त नियोजन केलं, भविष्याबद्दलचा आराखडा तयार केला आणि तो जर आपण अंमलात आणला नाही किंवा त्याच्यावर आपण कृतीच केली नाही तर ते अर्थहीन ठरेल. त्याच्यातून आपण काही साध्य करू शकणार नाही. म्हणून व्यवस्थापन ही कृतीशील कृती आहे की ज्याच्यामध्ये व्यक्तींनी किंवा समूहाने कार्य करणं अपेक्षित आहे आणि ते कार्य करताना ते उद्दिष्ट आधारित कार्य करणं हे अपेक्षित आहे. म्हणून व्यवस्थापन हे एक कार्य आहे असा आपण त्याचा उल्लेख करू शकतो. व्यवस्थापन एक शिस्त आहे. जेव्हा आपण शिस्तीचा विचार करतो तर शिस्तीचा विचार करताना की त्याला एक आपण असं म्हणू शकतो की एक साचेबद्ध पद्धतीने त्याची एक रचना केलेली असते. आणि शिस्त म्हटल्यानंतर शिस्तीमध्ये आपण असं म्हणू शकतो की शिस्तीचा विचार केल्यानंतर काही अपेक्षित वर्तन बदल घडणं गरजेचं असतं आणि अपेक्षित वर्तन बदल घडण्यासाठीच आपण व्यवस्थापनामध्ये काही उद्दिष्टे ठरवत असतो.
आणि शिस्तीच्या बाबत आपण जर विचार केला तर असं होत नाही की एखाद्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपण शिस्तबद्ध पद्धतीचा अवलंब केला आणि पुढच्या उद्दिष्टासाठी नाही केला. तर शिस्त म्हटल्यानंतर आपण जी कृती करत आहोत, जे वर्तन करत आहोत, जे अपेक्षित आहे त्या वर्तनामध्येही आपल्याला सातत्य आणावं लागतं आणि म्हणूनच व्यवस्थापनाला एक शिस्त, डिसिप्लिन असं म्हटलं जातं. व्यवस्थापन ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. अर्थातच व्यवस्थापन हे कोणत्याही एका व्यक्तीने साध्य करावयाची प्रक्रिया नाही. व्यवस्थापनामध्ये अनेक व्यक्तींचा सहभाग अपेक्षित असतो, अनेक व्यक्तींचा समूह अपेक्षित असतो. ज्या वेळेला व्यवस्थापक एखादं उद्दिष्ट हाती घेतो त्यावेळेला तो उद्दिष्टांच्या आधारित काही कृतींचे नियोजन करतो आणि त्या कृती साध्य करण्यासाठी त्याला वेगवेगळ्या व्यक्तींची निवड करावी लागते आणि त्या व्यक्तींची निवड केल्यानंतर त्यांना ती जबाबदारी वाटून द्यावी लागते आणि ती जबाबदारी वाटून दिल्यानंतर त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांना प्रेरणा देणे, या सगळ्या प्रक्रियेमधून या व्यवस्थापनाच्या क्रियेला जावं लागतं. आणि म्हणूनच ज्या वेळेला अनेक व्यक्ती एका ठिकाणी एकत्र येतात तर त्या व्यक्तींमध्ये सहकार्य, परोपकार, एकमेकांना सांभाळून घेणे, एकमेकांना पाठिंबा देणे, अशा काही ज्या प्रक्रिया होतात, अशी काही मूल्य होतात, ती मूल्यांची देवाणघेवाण होते आणि ती मूल्य शिकली जातात. आणि म्हणूनच याला एक सामाजिक प्रक्रिया, व्यक्तीची जडणघडण सामाजिक दृष्टिकोनातून व्यवस्थापन करताना होत असते आणि अनेक व्यक्तींचा समूह आणि त्यांच्या विचारांची देवाणघेवाण होते. म्हणूनच व्यवस्थापनाला एक सामाजिक प्रक्रिया असं म्हटलं जातं. व्यवस्थापन ही एक गतिशील प्रक्रिया आहे. गतिशील, डायनॅमिक. आपण जसं म्हटलं की व्यवस्थापन हे फक्त कागदावर उतरून उपयोगाचं नाही, व्यवस्थापन हे फक्त इतरांना सांगून उपयोगाचं नाही, तर व्यवस्थापनामध्ये प्रत्यक्ष कृती ही अपेक्षित असते आणि ती कृती करत असताना डायनॅमिझम, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ती कृती करताना एक कृती केली, त्या कृती नुसार काही आपल्याला अडचणी आल्या, त्या अडचणी आपण सोडवल्या आणि त्या अडचणी सोडवल्यानंतर पुन्हा उद्दिष्ट प्राप्तीच्या दृष्टिकोनातून आपण वाटचाल केली. म्हणजे एक कृती करत असताना ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा दुसरी कृती, ती पूर्ण झाल्यावर पुन्हा तिसरी कृती, म्हणजे कोणत्याही एका ठिकाणी आपण थांबता कामा नये व्यवस्थापन ही प्रक्रिया चालू असताना. आणि म्हणून तिला गतिशीलता हे वैशिष्ट्य प्राप्त झालेलं आहे की जी कंटिन्युअस चालते, जी डायनॅमिक आहे, जी एकाच ठिकाणी थांबत नाही, जी स्टॅटिक नाही. आणि गतिशीलतेमध्ये प्रत्येक व्यक्तीने आपलं कार्य हे प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने करणं हे अपेक्षित असते, म्हणून त्याला गतिशील प्रक्रिया असं म्हटलं जातं. पुढे आहे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य, आपण त्याला म्हणू शकतो की व्यवस्थापन हे कला आणि विज्ञान आहे. तर व्यवस्थापन हे कला आणि विज्ञान आपण पुढच्या काही वेळामध्ये आपण सविस्तर त्यावर चर्चा करणार आहोत. पण असं म्हटलं जातं की कसं व्यवस्थापन केलं पाहिजे. आणि याच्या आधीच्या एका व्याख्येमध्ये आपण बघितलं की व्यवस्थापन म्हणजे इतरांकडून काम करून घेणे. मग इतरांकडनं काम करून घेणं हे सोपं नसतं मित्रांनो, आणि ते काम करून घेत असताना समोरच्याच्या गुणमर्यादांची जाणीव असून आपल्याला त्याला काम द्यावं लागतं. म्हणून त्या व्यक्तीकडून आपल्याला कसं काम करून घेणं अपेक्षित आहे आणि ते काम कसं वेळेच्या आत संपवणं गरजेचं आहे. तर हे करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, परंतु एका व्यवस्थापकाला ते व्यवस्थापनाची कला अंगीभूत असणं गरजेचं आहे. म्हणून लोकांकडून काम करून घेणं असं जेव्हा आपण म्हणतो तर त्यावेळेला कलेचा विषय येतो. आणि व्यवस्थापन हे एक विज्ञान आहे. विज्ञान म्हणजे सायन्स. आपण पुराव्यांवर आधारित, आपण इव्हिडन्सेस जे आहेत तर त्याच्यावर आधारित ज्या काही गोष्टी आपल्या समोर येतात त्याला आपण सायन्स असं म्हणू शकतो. सायन्स हे एक शास्त्र देखील आपण विज्ञानाला असं म्हटलं जातो. तर व्यवस्थापनाला शास्त्र का म्हटलं जातं? कारण ही एक पद्धतशीर पद्धतीने पूर्ण करावयाची प्रक्रिया आहे. त्याला काही पायऱ्या आहेत. जसं नियोजन ही त्याची सर्वात पहिली पायरी असते, तर ती आपण शेवटी घेऊन चालणार नाही. म्हणून प्रत्येक एका पायरीला व्यवस्थापनामध्ये एक महत्त्व आहे आणि त्याची रचना अशी केलेली असते की एक स्टेप पूर्ण झाल्यानंतर मग नंतर दुसरी स्टेप आणि मग नंतर तिसरी स्टेप. त्याला एक क्रम आहे, त्याला एक सिस्टमॅटिक आपण असं म्हणू शकतो की अरेंजमेंट आहे आणि म्हणूनच त्याला व्यवस्थापनाला विज्ञान असं म्हटलं जातं. पुढे एक व्यवसाय म्हणून व्यवस्थापन हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही आजकाल ऐकलं असेल की मॅनेजमेंट ही एक डिसिप्लिन आहे, मॅनेजमेंट ही एक बिझनेस आहे. मॅनेजमेंट जी आहे, मॅनेजमेंटचा विचार करता की तो एक व्यवसाय आहे की लोक ज्या वेळेला मॅनेजमेंटचा विचार करतात तर त्यावेळेला या मॅनेजमेंटच्या टेक्निक्सच्या आधारे, मॅनेजमेंटच्या पायऱ्यांच्या आधारे, मॅनेजमेंट या स्ट्रॅटेजीच्या आधारे ते अनेक व्यवसायांची निर्मिती करतात
आणि तो व्यवसाय यशस्वी करण्यासाठी, त्या व्यवसायामध्ये प्रगती करण्यासाठी मॅनेजमेंट व्यवस्थापनाची जीही काही कार्य आहेत किंवा मॅनेजमेंटची जी काही वैशिष्ट्ये आहे त्या सर्वांचा उपयोग त्यांना व्यवसाय करताना होतो. आणि म्हणूनच मॅनेजमेंट व्यवस्थापन याला एक व्यवसाय म्हणून देखील बघितलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये बघितली, तर त्यातलं अजून एक वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की एक प्रणाली म्हणून व्यवस्थापनाचा विचार करता येईल. तर प्रणाली म्हणजे काय? तर प्रणाली म्हणजे एक सिस्टीम, एक पूर्वनिर्धारित कृतींचा संचय असं आपल्याला त्याला म्हणता येईल. आणि ज्यावेळेला आपण सिस्टीमचा विचार करतो तर ती व्यक्तिपरत्वे बदलत नाही. सिस्टीम ही कॉन्स्टंट असते. सिस्टीम जी आहे तर तिचं अस्तित्व हे दीर्घकाळ टिकणारं असतं. म्हणून व्यक्ती कितीही बदलू दे पण सिस्टीम बदलत नाही. म्हणून व्यवस्थापन ही एक सिस्टीम आहे, व्यवस्थापन ही एक प्रणाली आहे. कोणतीही नवीन व्यक्ती आल्यानंतर त्याला एखादं उद्दिष्ट पूर्तीसाठी एखादं कार्य हाती घेतल्यानंतर त्याला व्यवस्थापनाच्या पद्धतशीर पायऱ्यांचा अवलंब जर त्याने केला तर त्याला यश हे हमखास मिळतं. आणि त्या पद्धतशीर पायऱ्यांची एक आखणी केलेली असते आणि ती आखणी आणि त्याचा आराखडा हा प्रणालीमध्ये असतो. म्हणून असं म्हटलं जातं की व्यवस्थापन ही एक प्रणाली आहे, ती व्यक्तिपरत्वे बदलत नाही, तर ती कॉन्स्टंट असते आणि ती कायमस्वरूपी असते. जसं आपण बघितलं की व्यवस्थापन हे कला आणि विज्ञान आहे, तर व्यवस्थापन ही कला आहे, विज्ञान आहे. वेळप्रसंगी आपल्याला लोकांकडनं काम करून घेताना कलेचा वापर करावा लागतो आणि वेळप्रसंगी कलेच्या बरोबरच ते कसं टॅक्टफुली लोकांकडनं करून घ्यायचं तर त्याचा एक सिस्टमॅटिक अप्रोच आपल्याला डेव्हलप करावा लागतो आणि म्हणून त्याला कला आणि विज्ञान असं म्हटलं जातं. जसं आत्ताच आपण बघितलं की इतर लोकांसोबत काम करत असताना त्यांच्या मार्फत प्रभावी आणि कार्यक्षम पद्धतीने काम करून घेणं म्हणजेच व्यवस्थापन ही एक कला आहे. आणि ते सर्वांना जमत नाही, तर व्यवस्थापकाला हा गुण जो आहे की एका विशिष्ट कलेने किंवा विशिष्ट पद्धतीने लोकांकडनं काम करून घेणं यासाठी त्याची कसोटी लागत असते. विज्ञान, तर विज्ञान म्हणजे काय की तुम्ही व्यवस्थापन कसे करतात, तुम्ही व्यवस्थापन करताना कोणत्या पायऱ्यांचा अवलंब करतात, तुम्ही व्यवस्थापन करताना किती पद्धतशीर व्यवस्थापन करतात आणि ती जी एक तर्कशुद्ध त्याची मांडणी असते पायऱ्यांची, त्याला आपण सायन्स, त्याला आपण विज्ञान असं म्हणू शकतो. व्यवस्थापन करताना तुम्ही कोणती स्ट्रॅटेजी वापरतात, तुम्ही कोणती कार्यनीती वापरतात, कोणत्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थापन करतात, त्यालाच तुम्ही विज्ञान असं म्हणू शकतात. आत्ताच मी म्हटले की व्यवस्थापन करताना तुम्ही कोणती तंत्र वापरतात, कोणती स्ट्रॅटेजी वापरतात, कोणत्या कार्यकौशल्यांचा तुम्ही वापर करतात, तर त्या सर्व गोष्टी आपण विज्ञानामध्ये कन्सिडर करू शकतो. पुन्हा आपल्याला ह्या मुद्द्यांवर काही प्रकाश टाकता येईल की जसं व्यवस्थापन ही कला आहे तर ती लोकांकडनं योग्य पद्धतीने काम करून घेणं. कारण समूहामध्ये, समुदायामध्ये अनेक लोक काम करतात, पण ते काम करत असताना त्यांना आपल्या पद्धतीने, आपल्याला जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने काम करून घेणं, यालाही आपल्याला कला असं म्हणता येईल. आणि कलेच्या संदर्भात असं आहे की व्यवस्थापन करताना आपली ठराविक आपण त्याचं नियोजन करत असतो. मग ते नियोजन हे मानवी संसाधनांचं असतं, भौतिक संसाधनांचं असतं किंवा आर्थिक नियोजन असतं. तर आपल्या बजेटमध्ये ते व्यवस्थापन, ते कार्य पूर्ण करून घेणं ही देखील आपल्याला एक कलाच म्हणता येईल. आणि ठरवलेल्या मुदतीत वेळेच्या आत काम करून घेण्यासाठी कलेचाच वापर आपल्याला करता येईल. व्यवस्थापनामध्ये काही वैयक्तिक आणि काही संस्थात्मक उद्दिष्टे असतात. ती उद्दिष्ट आपल्याला साध्य करताना लोकांना मोटिवेट करणं, लोकांना प्रेरणा देणं, वेळप्रसंगी लोकांना समजून घेणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं आणि ते करत असताना आपण त्यांना प्रेरणा देणं, तर ही सगळी कार्य व्यवस्थापकाला करावी लागतात. आणि म्हणूनच उद्दिष्ट साध्य करताना मग ती वैयक्तिक असो किंवा संस्थात्मक उद्दिष्ट असो तर व्यक्तीला कला आणि विज्ञान या दोघांचाही वापर करावा लागतो. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की काम करत असताना काही लोक काम करत असताना त्यांच्या गतीनुसार करतात आणि अपेक्षित काम पूर्ण करण्यासाठी, दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी अर्थातच काही लोकांची कार्यक्षमता कमी असते आणि ती कार्यक्षमता कमी असल्यामुळे साहजिकच व्यवस्थापकाला त्या व्यक्तींना काही आपण असं म्हणू शकतो की काही अवघड शब्दांमध्ये किंवा काही कठोर शब्दांमध्ये त्या व्यक्तींना समज द्यावी लागते. आणि अशी समज दिल्यानंतर किंवा त्यांच्याकडनं काम करून घेताना ती व्यक्ती नकारात्मक भूमिकेत जाणार नाही याची काळजी व्यवस्थापकाला घ्यावी लागते. आणि म्हणून कमीत कमी नकारात्मक परिणाम कसे होतील, कमीत कमी लोकांना चांगलं बोलून, त्यांना प्रेरणा देऊन,
त्यांना सकारात्मक ठेवून आपल्याला त्यांच्याकडनं काम कसं करून घेता येईल याबाबत जर विचार केला तर कलेचा संदर्भात आपल्याला उल्लेख करावा लागेल. व्यवस्थापन हे शास्त्र आणि कला. जसं शास्त्राचा विचार करता एखाद्या समस्येचं स्पष्टीकरण करताना, एखाद्या समस्येचं निराकरण करताना काही शास्त्रशुद्ध पायऱ्यांचा आपल्याला अवलंब करावा लागतो. मानवी घटकाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा सामाजिक शास्त्राची जी काही तत्वे आहेत, जी मूल्य आहेत, त्याचा अंगीकार आपल्याला करावा लागतो. नियम पाळणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं शास्त्रामध्ये आणि ते नियम जे आहे त्या चौकटीत पाळणं आणि ते बंधनकारक असणं आणि म्हणूनच त्याला आपण शास्त्र म्हणतो. एक सूत्रबद्ध मांडणी असते पायऱ्यांची, तर त्या मांडणीचा वापर देखील केल्यानंतर आपण त्याला शास्त्र असं म्हणू शकतो. कारण आणि परिणामांचं विश्लेषण. एखाद्या व्यवस्थापनामध्ये एखादं उद्दिष्ट साध्य झालं नाही तर ते का साध्य झालं नाही, त्याची काय कारणं होती आणि त्या कारणांमुळे कोणता परिणाम घडून आला याचा उहापोह करणे किंवा याचं विश्लेषण करणं हा शास्त्राचा भाग आहे. म्हणून आपण व्यवस्थापनाला शास्त्र असं म्हणू शकतो. आणि शास्त्राचा विचार करताना संबंधित ज्ञानाचा जास्तीत जास्त प्रभावीपणे वापर करणं हे शास्त्रामध्ये अपेक्षित असतं. तर व्यवस्थापनामध्ये आपण व्यक्तीला असणारं ज्ञान, व्यक्तीच्या अंगी असणारे गुण आणि त्याच्या अंगी असणारे कौशल्य याचा आपण पुरेपूर वापर करून घेत असतो आणि पद्धतशीर पद्धतीने करून घेत असतो. म्हणून त्याला आपण शास्त्र असं म्हणू शकतो. कलेच्या बाबतीमध्ये एखादं कार्य चांगलं करण्याची जी पद्धत असते तिला आपण कला असं म्हणतो. आणि ही कला जी असते ती काहींना जन्मजात असते, काहींना सरावाच्या माध्यमातून ती विकसित होत असते. म्हणून प्रत्येक व्यक्ती हा चांगला व्यवस्थापक होईलच किंवा चांगला नेतृत्व करणारा होईलच असं म्हणता येत नाही. परंतु चांगला व्यवस्थापक होणं किंवा चांगलं नेतृत्व करणं ही काळानुसार किंवा सरावानुसार व्यक्ती आपलं ती पद्धत विकसित करू शकतो. त्यानंतर रचनात्मक शक्ती. रचनात्मक म्हणजे सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी. व्यवस्थापन करत असताना ह्या मार्गाचा आपण अवलंब केला तर तो मार्ग परिणामकारक नाही असं आपल्याला एखाद्या ठराविक वेळी लक्षात आलं तर मग कोणत्या मार्गाचा अजून अवलंब करता येईल, हे प्रेझेंटेशन करताना किंवा हे उद्दिष्ट साध्य करताना आपण कसं वेगळ्या पद्धतीने करू शकतो, इतरांपेक्षा आपण कसं कार्य वेगळं करू शकतो याचा विचार करताना आपल्या काही कल्पकतेचा, रचनात्मक शक्तीचा वापर केला जातो. म्हणून व्यवस्थापनाला कला असं देखील म्हटलं जातं. असं म्हणतात की अनुभवानुसार व्यक्ती ही परिपक्व बनत जाते आणि व्यवस्थापन करताना सुरुवातीला काही चुका होतात, परंतु अनुभवानुसार व्यक्ती त्या चुका सुधारते, त्याच्यामध्ये गुणात्मक दर्जा वाढवते आणि चुकांची जी आपण असं म्हणतो वारंवारिता आहे ती चुकांची वारंवारिता कमी करता येते. आणि या दृष्टिकोनातून आपण असं म्हणू शकतो की व्यवस्थापन ही एक कला आहे. व्यवस्थापनाचा विचार करत असता काही गुणांचा प्रामुख्याने लोकांच्या समोर व्यवस्थापकाची काही गुण येत असतात आणि ते गुण म्हणजे त्याच्या अंगी असणारं सहनशीलता असेल, त्याच्या अंगी असणारी इतरांना सहकार्य करण्याची वृत्ती असेल किंवा इतरांना प्रेरणा देण्याची वृत्ती असेल. तर या सर्व गुणांचा परिपाक आपल्याला व्यवस्थापन करताना दिसून येतो आणि ती अर्थातच प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असते. म्हणून आपण त्याला कला असं म्हणू शकतो. शेवटचा मुद्दा याच्यात आपल्याला असं म्हणता येईल की व्यवस्थापनामध्ये उद्दिष्ट प्राप्तीसाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. आपण सिस्टमॅटिक अप्रोच वापरला, आपण व्यवस्थापनाच्या पायऱ्यांचा अवलंब केला, परंतु काही वेळा असं होतं की जे अपेक्षित उद्दिष्ट आहे ते साध्य होत नाही आणि ते साध्य न झाल्यानंतर किंवा आपण भविष्यामध्ये काय धोके येऊ शकतात त्याचा आपण आधी जेव्हा विचार करतो तर त्यावेळेला आपल्याला विशेष प्रयत्न आपल्याला करावे लागतात. आणि व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापकाला नेहमी आपण असं म्हणतो की जे त्याने कल्पलेले आहे की उद्दिष्ट पूर्तीसाठी हा एक पद्धतशीर मार्ग आहे, तर तो एकच मार्ग न अवलंबता अजून कोणती मार्ग असू शकतील त्या सर्व मार्गांचा त्याला आधीच विचार करावा लागतो कल्पकतेने. जसं आपण असं म्हणतो की प्लॅन ए जर हा फेल झाला किंवा यशस्वी झाला नाही तर त्याच्यासाठी प्लॅन बी दुसरा आपल्याला तयार ठेवावा लागतो. म्हणजे विशेष प्रयत्न आपल्याला ते व्यवस्थापनाची उद्दिष्ट पूर्ती करण्यासाठी करावा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की व्यवस्थापन हे कला आणि शास्त्र कसं आहे. तर आता व्यवस्थापनामधले काही प्रमुख टप्पे आहेत तर ते आता आपण बघूया. तर सर्वात पहिला व्यवस्थापनाचा प्रमुख टप्पा आहे तो म्हणजे उद्दिष्ट निश्चित करणे. जसं आपण प्रवास करताना ज्या वेळेला बसमध्ये बसतो आणि बसमध्ये बसल्यानंतर आपल्याला कंडक्टर विचारतात की तुम्हाला कोणत्या स्थानावर जायचं आहे
आणि आपल्याला माहीत असतं की मला या स्थानावर जायचं आहे आणि त्या स्थानावर आपण सांगितल्यानंतर ती व्यक्ती आपल्याला तिकीट देते, म्हणजे आपला प्रवास हा निश्चित झालेला आहे की मला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. अर्थातच आपल्याला माहीत असतं की माझं उद्दिष्ट काय आहे, मला कुठे जायचं आहे, कुठपर्यंत पोचायचं आहे. म्हणून व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी पायरी असते किंवा टप्पा असतो तो म्हणजे व्यवस्थापनामध्ये उद्दिष्ट निश्चित करणे. एखादं कार्य हाती घेतल्यानंतर त्या कार्यामधून तुम्हाला काय साध्य करायचं आहे, तर ते साध्य करणं आणि ते नियोजनाच्या वेळेला उद्दिष्टाच्या रूपात मांडणं हे महत्त्वाचं असतं. उद्दिष्ट निश्चिती करताना ती उद्दिष्ट आपण असं म्हणू शकतो की कालमर्यादेची असली पाहिजे. ती उद्दिष्ट कालमर्यादेची कशी असली पाहिजे की ठराविक 3 महिन्यानंतर मी ही कार्य पूर्ण केल्यानंतर मला हे उद्दिष्ट साध्य करायचं आहे. त्या 3 महिन्यानंतर पुढचे 3 महिने मला हे उद्दिष्ट साध्य करायचं आहे. किंवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेव्हा अभ्यास करतात त्यावेळेला तुमच्यासमोर एक उद्दिष्ट असतं की मला डिस्टिंक्शनने पास व्हायचं आहे, मला प्रथम क्रमांक मिळवायचा आहे, मला गोल्ड मेडल मिळवायचं आहे. तर ही जी तुम्ही ठरवलेली जी बाब आहे त्या सर्व बाबींना आपण उद्दिष्ट असं म्हणू शकतो. म्हणून व्यवस्थापन हे उद्दिष्टाशिवाय पूर्ण होत नसते आणि ते उद्दिष्ट आपल्याला शब्दबद्ध करणं हे गरजेचं असतं. उद्दिष्ट निश्चिती केली त्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष कृती करावी लागते आणि त्या कृतींचं आपल्याला आधी नियोजन करावं लागतं. तर दुसरी पायरी व्यवस्थापनाची म्हणजे कृतींचं नियोजन. कृतींच्या नियोजनामध्ये व्यक्तींच्या कार्याचं नियोजन आपल्याला करावं लागतं. ज्या काही उद्दिष्टपूर्तीसाठी आपल्याला कार्य करायचे आहे त्या कार्यांमध्ये कोणत्या कोणत्या व्यक्तींच्या सहभागाची आवश्यकता आहे ते आपल्याला निश्चित करावं लागतं. ते कार्य आपल्याला त्या व्यक्तीच्या आपण असं म्हणू शकतो की त्या व्यक्तीमध्ये जे गुण आहेत किंवा त्या व्यक्तीची जी क्षमता आहे त्या क्षमतेनुसार त्या कार्याचं आपल्याला वाटप करावं लागतं. त्यानंतर आपल्याला वारंवार काही सभा घ्याव्या लागतात, मीटिंग्स घ्याव्या लागतात, त्याचा फॉलोअप घ्यावा लागतो. या सर्व गोष्टींचा उल्लेख जो आहे किंवा या सर्व गोष्टींचा संदर्भ हा नियोजनात येतो. म्हणून उद्दिष्ट निश्चित झाल्यानंतर व्यवस्थापकाला कृतींचं नियोजन करावं लागतं. आणि तिसरी जी पायरी आहे ती म्हणजे कामगिरीचं मूल्यांकन. आपण उद्दिष्ट निश्चिती केली, आपण कामगिरीचं नियोजन केलं आणि त्यानंतर ती कामगिरी प्रभावीपणे पूर्ण झाली की नाही, ती कामगिरी केल्यानंतर उद्दिष्टे ही कितपत साध्य झाली किंवा काही उद्दिष्टे साध्य झाली आणि काही उद्दिष्टे साध्य नाही झाली, तर याचा विचार आपल्याला करावा लागतो. तर तो विचार करताना आपल्याला त्या कार्याचं मूल्यांकन करावं लागतं, त्या कामगिरीचं मूल्यांकन करावं लागतं आणि ती उद्दिष्टे साध्य न होण्यामागे काय कारण आहे त्याची कारण मीमांसा किंवा कोणत्या घटकांमध्ये आपण असं म्हणू शकतो की आपण अपयशी आलो, तर या सर्वांचा विचार आपल्याला या तिसऱ्या पायरीमध्ये करावा लागतो. त्याला आपण असं म्हणतो की कामगिरी मूल्यांकन. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापनाची ही प्रमुख 3 टप्पे आहे. कोणतंही व्यवस्थापन, मग ते वैयक्तिक असो, ते व्यावसायिक असो किंवा ते संघटनात्मक असो, त्यासाठी सगळ्यात आधी उद्दिष्ट निश्चित करणे, कृतींचं नियोजन करणं आणि कृतींची अंमलबजावणी झाल्यानंतर त्या कामगिरीचं किंवा कृतीचं मूल्यमापन करणं, हे केल्यानंतर त्या व्यवस्थापनाची प्रक्रिया पूर्ण होते असं आपल्याला म्हणता येईल. आता आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो की व्यवस्थापन का करावं याचे. एखाद्या गोष्टीमध्ये पद्धतशीर प्रवाह जर नाही अवलंबला तर काय होतं, आणि एखादं कार्य करत असताना आपण जर ते कार्य सुनिश्चित केलं नाही, त्या कार्याचं नियोजन केलं नाही, त्या कार्याबद्दल भविष्यात आखणी केली नाही, भविष्याबद्दल जी काही समस्या निर्माण होणार आहे त्याचा विचार आपण जर केला नाही तर काय होऊ शकतं. तर थोडक्यात व्यवस्थापनाची गरज काय असेल तर ते आता आपण बघूया. तर व्यवस्थापनाची शिक्षणामध्ये काय गरज आहे, तर आपण जसं बघतो की काळाबरोबर शिक्षण हे खूप बदललेलं आहे. पूर्वीच्या काळाचं शिक्षण आणि आजच्या काळामधील शिक्षण याच्यामध्ये प्रचंड तफावत आपल्याला दिसून येते आणि हे शिक्षण गतिमान, बदलत्या गरजांना साजेसं असणारं किंवा जे काही काळानुसार नवीन विचार प्रवाह येतात त्या विचार प्रवाहांना आपल्याला सक्षमपणे तोंड देण्यासाठी किंवा जी काही स्पर्धा निर्माण होत आहे त्या स्पर्धेसाठी आपल्या विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी आपल्याला शिक्षणाला गतिमान ठेवणं आवश्यक आहे. आणि ते शिक्षण गतिमान आपण कसं करू शकतो, तर व्यवस्थापन याच्या मार्फत आपण ते शिक्षण जे आहे तर ते आपण गतिमान करू शकतो. म्हणून शिक्षणाला डायनॅमिक, शिक्षणाला गतिमान, शिक्षणाला प्रभावीपणे पुढे आणण्यासाठी आपल्याला व्यवस्थापनाची गरज आहे.
दुसरी गरज आपल्याला असं सांगता येईल की राष्ट्रीय विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणतीही गोष्ट पूर्ण करत असताना किंवा कार्य करत असताना आपल्या डोळ्यासमोर काही अल्पकालीन उद्दिष्टे असतात आणि काही दीर्घकालीन उद्दिष्टे असतात. तर अल्पकालीन उद्दिष्टे आपण ही काही ठराविक काळामध्ये पूर्ण करतो, परंतु दीर्घकालीन उद्दिष्टे जी असतात ती आपल्या समाजाच्या, आपल्या राष्ट्राच्या संबंधित असतात. आणि म्हणूनच व्यवस्थापनाची गरज आपल्याला यासाठी आहे की आपल्या शिक्षणाने आपल्या समाजाचा, आपल्या समुदायाचा, आपल्या राज्याचा आणि आपल्या राष्ट्राचा विकास त्या व्यवस्थापनातून अपेक्षित आहे. आणि म्हणूनच जी काही आपल्या राष्ट्राची उद्दिष्टे असतील त्या राष्ट्राची उद्दिष्टे विकसित करण्यासाठी आपल्याला व्यवस्थापन या कार्यनीतीचा अवलंब करणं गरजेचं आहे. इष्ट सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी, इष्ट या शब्दाचा अर्थ होतो सुयोग्य. समाजामध्ये तुम्हाला माहीतच आहे की समाजामध्ये ज्या काही चालीरीती असतात किंवा ज्या काही परंपरा असतात की त्या काळानुसार बदलल्या पाहिजे आणि त्या बदलाची जी नांदी असते ती शिक्षणातून आपण घडून आणू शकतो. आणि समाजामध्ये इष्ट बदल घडून आणण्यासाठी, समाजातील लोकांची विचारांची वृत्ती बदलण्यासाठी, समाजातील लोकांचा आपण असं म्हणू शकतो दृष्टिकोन बदलण्यासाठी आणि ज्या काही जुन्या परंपरा आहेत किंवा ज्या परंपरा आज काळानुरूप बदलण्याची गरज आहे, तर त्या गरजांना बदलण्यासाठी आपल्याला व्यवस्थापन या तंत्राची गरज आहे, व्यवस्थापन या प्रक्रियेची गरज आहे. व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपण समाजाचा, आपण राष्ट्राचा विकास हा घडवून आणू शकतो. योग्य शिक्षण मिळण्यास सक्षम करण्यासाठी आपण बघितलं की व्यवस्थापन हा एक पद्धतशीर प्रवाह आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना आपल्या राष्ट्रीय विकासामध्ये आपण असं म्हणू शकतो की सर्व विद्यार्थ्यांना सुशिक्षित करणे, त्यांची विचारांची दिशा ठरवणे आणि त्यांनी आपल्या समाजाच्या, राष्ट्राच्या विकासात योगदान देणं, तर हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक एका व्यक्तीला शिक्षण मिळणं खूप गरजेचं आहे. आणि ते शिक्षण घेत असताना व्यक्तीला इंडिपेंडंट बनवणं म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रेरणा देणं किंवा त्याला सक्षम बनवणं हे आपल्या समोर मोठं उद्दिष्ट आहे. आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला व्यवस्थापनाची गरज आहे. शैक्षणिक संस्थांचे प्रभावी आणि कार्यक्षम कामकाज आपण बघतो की शिक्षण देणाऱ्या संस्था ज्या काही आहेत, मग ती महाविद्यालय असतील, ती विद्यापीठं असतील किंवा त्या काही इतर सामाजिक संस्था असतील, या सर्व संस्थांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं कार्य करत असतो. परंतु या सर्व शैक्षणिक संस्था यांचं कार्य कशा प्रभावीपणे करू शकतील, कशी उद्दिष्ट प्राप्ती करू शकतील, त्या कसं कार्यक्षमतेने कामकाज करू शकतील, आपण असं बघितलं की शैक्षणिक संस्था यांच्या मार्फत आपण विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतो. हे शिक्षण देत असताना त्या शैक्षणिक संस्था आपलं कार्य उत्तम पद्धतीने करत आहात की नाही, त्या आपलं कार्य प्रभावीपणे करत आहात की नाही, त्यांची जी उद्दिष्टे आहेत त्या उद्दिष्टांना अनुसरून ते आपली कार्य करत आहात की नाही हे बघणं गरजेचं असतं. आणि ते बघत असताना व्यवस्थापनाचा दृष्टिकोन किंवा व्यवस्थापनाची तत्वे ही त्याला सहाय्यभूत ठरत असतात. आणि त्यांचं कार्य हे कार्यक्षमतेने होण्यासाठी, ते कामकाज त्याचं मूल्यमापन होण्यासाठी आपल्याला व्यवस्थापन या दृष्टिकोनाचा वापर होणं गरजेचं आहे. यानंतर शैक्षणिक व्यवस्थेत गुणात्मक बदल घडवून आणण्यासाठी आपण बघतो की काही बदल हे संख्यात्मक असतात आणि काही बदल हे गुणात्मक असतात. आपल्या देशाचा, आपल्या शिक्षणाचा जर विकास होणं अपेक्षित असेल तर विद्यार्थ्यांचा विकास होणं किंवा विद्यार्थ्यांचा विकास करणं हे गरजेचं आहे. आणि तो विकास करताना तो संख्यात्मक न होता तो गुणात्मक कसा होईल याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. व्यवस्थापनामध्ये अशा कार्यनीती आहेत की ज्या व्यक्तीला त्याचं वर्तन, व्यक्तीला त्याचं कार्य आणि व्यक्तीला त्याची कौशल्य विकसित करण्यासाठी अधिकाधिक महत्त्व देतात किंवा अधिकाधिक प्रयत्न करावयास भाग पाडतात. आणि म्हणून हा व्यवस्थापनाचा दृष्टिकोन जर आपण अंमलात आणला तर शैक्षणिक व्यवस्थेमध्ये गुणात्मक बदल हे लवकरच घडून येतील. आणि शैक्षणिक व्यवस्थेत बदल घडला तर विद्यार्थ्यांमध्ये बदल घडेल आणि हेच विद्यार्थी मग आपल्या समाजाचं आणि राष्ट्राचा विकास घडवून आणता येईल. विद्यार्थ्यांना ज्ञान, मूल्य, वृत्ती आणि कौशल्य प्रदान करण्यासाठी व्यवस्थापनाची गरज जी आहे तर ती विद्यार्थ्यांना योग्य ज्ञान देण्यासाठी. ज्ञान दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये विजडम, शहाणपण विकसित करण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये काही मानवी मूल्य आहेत, काही सामाजिक मूल्य आहेत, काही राष्ट्रीय मूल्य आहेत, ही मूल्य विद्यार्थ्यांमध्ये जोपासण्यासाठी, विकसित करण्यासाठी, विद्यार्थ्यांची सकारात्मक वृत्ती विकसित करण्यासाठी
आणि त्यांच्या अंगी असणारी कौशल्ये विकसित करण्यासाठी आपल्याला व्यवस्थापन या कार्यनीतीचा वापर करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत व्यवस्थापनाचा अर्थ, व्यवस्थापनाच्या व्याख्या, व्यवस्थापनाची गरज याबद्दल चर्चा केली. आता आपण व्यवस्थापनाची नेमकी कार्य काय आहेत त्याबद्दल आता आपण बघणार आहोत. व्यवस्थापनाच्या कार्याचा विचार करतात सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं कार्य म्हणजे नियोजन होय. व्यवस्थापनाचं दुसरं कार्य म्हणजे संघटन होय, कोऑर्डिनेशन. व्यवस्थापनाचं तिसरं कार्य म्हणजे निर्णय. व्यवस्थापनाचं चौथं कार्य म्हणजे नेतृत्व क्षमता, नेतृत्व करणे. व्यवस्थापनाचं पाचवं कार्य म्हणजे नियंत्रण करणे. व्यवस्थापनाचं सहावं कार्य म्हणजे संचालन करणं, डायरेक्शन देणे. व्यवस्थापनाचे सातवे कार्य म्हणजे प्रेरणा देणे होय, मोटिवेशन. आणि व्यवस्थापनाचे शेवटचे कार्य म्हणजे समन्वय होय. चला तर मग आता आपण हे प्रत्येक कार्य अधिक तपशीलवार बघूयात. तर सर्वात पहिलं कार्य जे नियोजन आहे त्यालाच आपण प्लॅनिंग असं म्हटलं जातं. बघा विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्येही आपण बोलत असताना आपण कोणत्याही एका गोष्टीसाठी, कोणत्याही एका घटनेसाठी किंवा कोणत्याही एका प्रसंगासाठी आपण असं सहज बोलून जातो की याचं नियोजन केलं का, या गोष्टींचं नियोजन केलं का, किंवा आता आपल्याला काय करावयाचे आहे. म्हणून नियोजनाला आपण असं म्हणतो, पुढे करावयाच्या कामासंबंधी अगोदर निश्चित करावयाची कृती म्हणजे नियोजन होय. म्हणजे भविष्यात आपल्याला जे करायचे आहे, जे साध्य करायचे आहे, जी कृती करायची आहे ती कृती आपण पूर्व आधारित किंवा अगोदर निश्चित करणे म्हणजे नियोजन होय. नियोजन करताना आपल्याला कोणत्या कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो की एखाद्या गोष्टीचं, एखाद्या घटनेचं, एखाद्या प्रसंगाचं नियोजन करताना ते नियोजन केव्हा करायचे आहे, म्हणजे ती घटना, तो प्रसंग किंवा तो कार्यक्रम आपल्याला कधी करायचा आहे, म्हणजे केव्हा करायचे. त्यानंतर तो कार्यक्रम करताना त्याची प्रत्यक्षामध्ये कशी आखणी असणार आहे, तो कार्यक्रम करावयाचा म्हणजे नक्की काय करावयाचे याचा आपल्याला विचार करावा लागतो. ते केल्यानंतर ते कुणी करावयाचे. नियोजनामध्ये प्रत्येक एका कामाची आपल्याला विभागणी करावी लागते आणि ती विभागणी केल्यानंतर एका व्यक्तीला ते काम आपल्याला असाइन करावं लागतं. तर प्रत्येक एक काम कुणी करावयाचे याचा आपल्याला नियोजनात विचार करावा लागतो आणि त्यानंतर ते कसे करायचे, ते कोणत्या पद्धतीने करावयाचे. तर नियोजनामध्ये जसं आपण बघितलं की भविष्यात आपल्याला जी कृती करायची आहे त्याचा आढावा आधीच घेणे किंवा त्याच्याबद्दलची जी माहिती आहे तर ती आधीच निश्चित करणे म्हणजे नियोजन होय. आता आपण एक उदाहरण बघूया. शाळेमध्ये एखाद्या कार्यक्रमाचं आपल्याला आयोजन करावयाचे असते. उदाहरणार्थ आपल्याला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हा कार्यक्रम साजरा करायचा आहे. तर व्यवस्थापकाने या कार्यक्रमाचं नियोजन करताना तो कार्यक्रम केव्हा करायचे आहे, अर्थात 26 जानेवारी याची तारीख निश्चित आहे. तसंच एखाद्या दुसऱ्या कार्यक्रमाचं जर निश्चिती करायची असेल तर त्या निश्चितीमध्ये तो कार्यक्रम केव्हा करायचा, म्हणजे कोणत्या तारखेला करायचा, कोणत्या वेळेला करायचा, तर हे लिहून ठेवणे किंवा याची आधी निश्चिती करणे म्हणजे केव्हा करायचे असं आपण म्हणता येईल. त्या कार्यक्रमामध्ये 26 जानेवारीच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार, त्याचा अजेंडा कसा असणार, म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला तो कार्यक्रम कसा साजरा करायचा, तर या संदर्भात आपल्याला असं म्हणता येईल की काय करायचे याचं नियोजन आपल्याला बघावं लागेल. मग कार्यक्रम करत असताना त्याचा एक फ्लो असतो. तो कार्यक्रम अंमलबजावणी करताना त्याच्याबद्दल आपण तपशीलवार माहिती घेत असतो. त्याचं सादरीकरण कसं करायचं त्याची एक पद्धत आपण निश्चित करत असतो. या सर्व गोष्टींचा समावेश हा काय करायचे याच्यामध्ये येतो. त्यानंतर कोणी करावयाचे, मग या कार्यक्रमाचं कोण एक मुख्य व्यक्ती असणार आहे की जो त्याचं नेतृत्व करेल. त्यानंतर त्या कार्यक्रमामध्ये आपण सिक्वेन्स केलेला असेल, एखादा फ्लो असेल, मग त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कोण करणार, त्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्यांची ओळख कोण करून देणार, त्या कार्यक्रमामध्ये आपले मनोगत कोण व्यक्त करणार, त्या कार्यक्रमामध्ये जे काही आपल्याला परफॉर्मन्सेस किंवा सादरीकरण असेल तर ते कोण करणार, तर कोणी करावयाची, या सर्व गोष्टींची निश्चिती आपल्याला नियोजनामध्ये करावी लागते. त्यानंतर ते कसे करायचे म्हणजे ते ॲक्च्युअलमध्ये प्रत्यक्षात करताना ते कोणत्या हॉलमध्ये करायचे, त्या हॉलमध्ये करत असताना आपण कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करायचा, कोणत्या गोष्टींची तयारी करायची, ते कसे करायचे याचा विचार करत असताना आपण असं म्हणू शकतो की ते कोणत्या मोडने करायचे, म्हणजे कोणत्या माध्यमातून करायचे. आता आपण बघितलं की कोरोनानंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन
हे दोन माध्यम आपल्या समोर आलेले आहे की कोणताही प्रसंग किंवा कोणतीही घटना किंवा कोणताही कार्यक्रम नियोजन करत असताना तो ऑनलाईन असेल की ऑफलाईन असेल, तर त्यावेळेला आपण ते कसे करायचे याची निश्चिती आपण आधी करणं गरजेचं असतं. या सर्व बाबी नियोजनामध्ये समाविष्ट होतात. आता आपण दुसऱ्या कार्याबद्दल जाणून घेऊया. नियोजन करत असताना तो कार्यक्रम कसा करायचा, म्हणजे तो ऑनलाईन माध्यमातून करायचा, तो ऑफलाईन माध्यमातून करायचा, तो कुणाच्या मदतीने करायचा, या सर्व बाबींचं आपल्याला नियोजन करावं लागतं. आणि ते कसे करायचे, तर या गोष्टीमध्ये त्याचा मोड कसा असणार आहे किंवा तो प्रत्यक्षात कसा साजरा होणार आहे किंवा कसा सादर होणार आहे, या बाबींचा विचार आपण करू शकतो. नियोजन करताना काही प्रामुख्याने बाबी आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. त्या बाबी म्हणजे आपल्याला भविष्याचा वेध घ्यावा लागतो. भविष्याचा वेध घेणे म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला काय अडचणी येऊ शकतील त्याचा विचार आपल्याला आधी करावा लागतो. नियोजनामध्ये जसं उद्दिष्ट की प्रजासत्ताक दिन हा कार्यक्रम साजरा करताना विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे, देशाबद्दल एकात्मता निर्माण करणे, तर ही जर आपली उद्दिष्टे असतील तर ती उद्दिष्टे आपल्याला पूर्वनिर्धारित लिहावी लागतात आणि ती पूर्वनिर्धारित केल्यानंतर त्याला आपल्याला उद्दिष्टांच्या स्वरूपात मांडावी लागतात. त्यानंतर आपल्याला भांडवलाची योजना, भांडवलाची योजनेचा विचार करताना एखादा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर तो व्यवसाय सुरू करत असताना त्या व्यवसायासाठी तुम्हाला नेमकं बजेट काय असणार आहे, तुम्हाला नेमके आर्थिक बाबींमध्ये कोणत्या गोष्टींची गरज पडणार आहे, किंवा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं नियोजन करत असताना तुम्हाला किती पैशांची आवश्यकता भासणार आहे, म्हणजे बजेटिंग. तर या बजेटिंगचा विचार आपण या तिसऱ्या पायरीमध्ये करू शकतो. त्यानंतर वेळेचं नियोजन. संपूर्ण कार्यक्रम हा 1 तासाचा आहे, 2 तासाचा आहे, तर ह्या वेळेचं नियोजन आपल्याला करणं गरजेचं असतं आणि त्यानुसारच आपण ज्या कार्यक्रमाचा सिक्वेन्स ठरवत असतो किंवा प्रमुख पाहुण्यांना आपण जो वेळ देतो आणि आपण जो अजेंडा निर्धारित करत असतो त्या वेळेला आपल्याला तो कार्यक्रम कधी सुरू झाला आणि तो कार्यक्रम कधी संपणार आहे, तर त्या सर्व वेळेचं नियोजन आपल्याला इथे करायला लागणार आहे. त्यानंतर अंदाज घेणे. भविष्यामध्ये हे नियोजन करताना किंवा हे नियोजन आपण कागदावर उतरवलेलं आहे, आपण आपल्या सहकाऱ्यांना ते नियोजन सांगतो कारण आपल्याला प्रत्यक्षात कृतीची अंमलबजावणी करायची असते. पण ते करत असताना आपल्याला भविष्यामध्ये काय समस्या येऊ शकतात, उदाहरणार्थ विद्यार्थ्यांचं जर सादरीकरण असेल नाट्याचं किंवा विद्यार्थ्यांच्या डान्सचं सादरीकरण असेल तर म्युझिकची अरेंजमेंट करताना समजा लाईट गेली तर लाईट गेल्यानंतर आपला बॅकअप प्लॅन काय असणार आहे किंवा त्या समस्या ज्या आपल्याला येणार आहे तर त्या समस्येवर आपण काय उपाय शोधून ठेवणार आहे, या सर्व गोष्टींचं नियोजन, त्याचा अंदाज हे आपल्याला सर्वप्रथम करावा लागतो. आणि म्हणूनच नियोजन करताना आपण भविष्यामध्ये ती घटना किंवा तो कार्यक्रम कसा अंमलबजावणीत येणार आहे, कसा प्रत्यक्षात साकार होणार आहे त्याचा विचार करावा लागतो. उद्दिष्टे ठरवावी लागतात, भांडवलाचं नियोजन आपल्याला करावं लागतं, वेळेचं नियोजन करावं लागतं आणि भविष्यात येणारे धोके काय असतील त्याचा आपल्याला अंदाज घ्यावा लागतो. भविष्याचा वेध घेताना जसं आपण म्हटलं की एखाद्या कृतीच्या भविष्य काळामध्ये काय संभावित परिणाम असतील तर त्याचा विचार आपल्याला इथे करणं क्रमप्राप्त असतं. उद्दिष्टे ही आपण आधी ठरवतो आणि ती साध्य करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो. भांडवलाचा विचार करताना आर्थिक बाबी आणि आर्थिक बजेट आपल्याकडे किती आहे तर याचा विचार करून आपल्याला नियोजन करावं लागतं. वेळेचं नियोजन करत असताना आपल्याकडे किती वेळ आहे त्या वेळेनुसार आपल्याला त्याचं वेळापत्रक ठरवावं लागतं आणि त्यानुसार त्याचं कार्य करण्याचा आपल्याला प्रयत्न करावा लागतो. अंदाज घेत असताना अंमलबजावणीमध्ये काय अडथळे येऊ शकतील आणि ते अडथळे आल्यानंतर आपण त्याचं निराकरण कसं करू तर त्याचा एक विचार आपल्याला नियोजनामध्ये करून ठेवावा लागतो. यानंतर आपण दुसरं व्यवस्थापनाचं कार्य आहे संघटन, ऑर्गनायझेशन. याच्याबद्दल आता आपण माहिती घेऊया. समान उद्दिष्टासाठी स्वखुशीने व परिणामकारक सहकार्य करणारा व ओळखता येऊ शकणारा समूह म्हणजे संघटन होय. संघटन म्हणजे काय तर ऑर्गनायझेशन. एखादी संघटना जेव्हा तयार होते त्या संघटनेमध्ये अनेक व्यक्तींचा सहभाग असतो आणि त्या व्यक्तींचा सहभाग हा स्वयंस्फूर्तीने असतो कारण ते एका समान उद्दिष्टासाठी एकत्र येतात. तर थोडक्यात संघटन म्हणजे समान उद्दिष्टासाठी स्वयंस्फूर्तीने एकत्र येणाऱ्या लोकांचा समूह, याला आपण संघटन असं म्हणू शकतो. संघटन केल्यानंतर आपण लोकांमध्ये कामाची विभागणी करू शकतो, त्यांना कामं निश्चित करून देऊ शकतो.
ते काम करत असताना वेगवेगळ्या लोकांमध्ये, त्या सर्व घटकांमध्ये त्यांच्यामध्ये योग्य संबंध कसे प्रस्थापित होतील याचा आपल्याला विचार करावा लागतो. संघटनांमध्ये कामाची विभागणी सर्वांना समान पद्धतीने करावी लागते, म्हणजे योग्य गटात कामाची विभागणी करावी लागते आणि त्या लोकांना प्रत्यक्षामध्ये काय कार्य करावयाचे आहे, त्यांची जबाबदारी काय आहे, त्यानंतर त्यांची अधिकार काय असणार आहे, या सर्व बाबींचा विचार हा संघटनामध्ये आपल्याला करावा लागतो. संघटनेमध्ये विचार करत असताना संघटनेचा स्वतःचा एक किंवा अनेक उद्देश असतात. एखादी संघटना एका उद्दिष्टासाठी तयार केलेली असते, परंतु तिचे एक किंवा अनेक उद्दिष्टे असू शकतात. संघटनेबाबत जी काही उद्दिष्टे निर्धारित केलेली असते तर त्या उद्दिष्टांमध्ये सर्व घटकांचं एकमत होणं आवश्यक असतं, त्या सर्वांमध्ये एक वाक्यता होणे आवश्यक असते. उद्दिष्ट प्राप्तीसाठी कामं निश्चित करताना त्यांची योग्य गटात कामांची विभागणी करणं गरजेचं असतं. गटातील प्रत्येक व्यक्तीचे अधिकार व त्याची जबाबदारी ही आपल्याला निश्चित करावी लागते. नाहीतर असं होतं की एका व्यक्तीला खूप काम दिलं जातं आणि दुसऱ्या व्यक्तीला एकही काम दिलं जात नाही, जबाबदारी दिली जात नाही. म्हणून ते उद्दिष्टपूर्तीसाठी आपल्याला प्रत्येक व्यक्तीला कामाची जबाबदारी ही विभागून द्यावी लागते. त्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये आवश्यक साधने, त्यांना ते कार्य पूर्ण करत असताना ज्या संसाधनांची गरज असेल ती संसाधने त्यांना पुरवणे याचा समावेश संघटनेमध्ये होत असतो. यानंतर व्यवस्थापनाचं तिसरं कार्य आहे कोऑर्डिनेशन. अर्थातच जेव्हा समूहात व्यक्ती काम करत असतात तर त्यावेळेला वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळी मते असतात, परंतु व्यवस्थापनाचं उद्दिष्ट आपल्याला साध्य करण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी आणि ते काम सुकर व्हावं यासाठी ज्याही काही आपण सर्व कृती करतो त्या सर्व कृतींमध्ये मेळ घडवून आणणे म्हणजे समन्वय होय. आता आपण व्यवस्थापनाचं तिसरं कार्य म्हणजे समन्वय याबद्दल माहिती घेऊ. हेनरी फेयॉल यांनी यशस्वी होण्यासाठी आणि कामाच्या सुकरतेसाठी आवश्यक सर्व कृतींचा सुयोग्य मेळ घडवून आणणे म्हणजे समन्वय होय. समन्वयाचा विचार करता आपल्याला असं लक्षात येतं की काही विशेष बाबींचा विचार करणं गरजेचं आहे. समान उद्दिष्टे गाठण्यासाठी आपल्याला एकत्रित प्रयत्न करावे लागतात आणि त्या प्रयत्नांमध्ये आपल्याला कोऑर्डिनेशन, त्या प्रयत्नांमध्ये आपल्याला एक वाक्यता निर्माण करावी लागते. प्रत्येक व्यक्तीच्या अधिकारांच्या मर्यादा आपल्याला समन्वय साधताना ठरवून देता येतात. व्यक्तीला त्याच्या कामाच्या मर्यादा ठरवून देणं म्हणजेच समन्वय साधणे असं आपण म्हणू शकतो. आणि वरील सर्व गोष्टी म्हणजे ज्या व्यक्तीला ज्या जबाबदारीचं विभाजन करून दिलेलं आहे, ज्या व्यक्तीचे जे अधिकार आहे त्या व्यक्तीने ते कार्य योग्य रीतीने होतं आहे की नाही हे पाहिलं पाहिजे. आणि तो पाहण्याचा अधिकार हा एका व्यक्तीला सोपवणे, आपण त्याला नेतृत्व करणे असं आपण थोडक्यात त्याला म्हणू शकतो. कारण आपल्याला असं लक्षात येतं की ज्या वेळेला अनेक व्यक्ती एकत्र येतात त्यावेळेला त्यांची मतं भिन्न असतात, त्यांचे विचार भिन्न असतात आणि त्यांना एका समान उद्दिष्टासाठी एकत्रितरित्या बांधून ठेवणं हे खूप आव्हानाचं काम असतं, हे खूप जोखमीचं काम असतं. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला त्याचं काम ठरवून दिल्याप्रमाणे तो करतो आहे की नाही हे बघणं व्यवस्थापकाचं किंवा नेतृत्वाचं काम आहे असं आपण म्हणू शकतो. समन्वयाची गरज काय आहे? जसं मी आत्ताच म्हटलं की अनेक लोक असतात आणि अनेक लोकांकडून एक कार्य आपल्याला प्राप्त करून घेण्याचं असतं, तर त्यावेळेला समन्वय साधताना त्या सर्व लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण करणे, जी साधन संपत्ती त्यांच्याकडे उपलब्ध आहे त्या साधन संपत्तीचा अपव्यय टाळणं, वैयक्तिक व सामूहिक प्रयत्नांना चालना देणं, वैयक्तिक व सामूहिक विचारांचा आदर करणं, मानवी क्षमतांचा विकास करणं, एखाद्या व्यक्तीमधील अहमभावाची किंवा आपण त्याला इगो असं म्हणतो, ती अहमभावना जी आहे ती नष्ट करणे आणि विविध विभागातील आंतरविरोध, जसं आपण बघतो की लोकांचे विचार वेगवेगळे असल्यामुळे त्यांचे एकमेकांमध्ये कलह आणि आपापसात भांडणं होऊ शकतात, म्हणून तो आपापसातील कलह आणि भांडण दूर करणे यासाठी आपल्याला समन्वय साधणं गरजेचं असतं. यानंतर आपण चौथं कार्य जे आहे ते म्हणजे दिग्दर्शन करणं, डायरेक्शन. तर नेतृत्व करणारा व्यक्ती ज्याला आपण लीडर म्हणतो किंवा व्यवस्थापक जो मॅनेजर असतो त्याला त्याच्या पूर्ण समूहाचं नियंत्रण करणं किंवा त्यांना संचालन करणं हे गरजेचं असतं. संचालन करणं म्हणजे व्यक्तीला प्रेरणा देणं, संचालन करणं म्हणजे त्या कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करणं, संचालन करणं म्हणजे कामाचे पर्यवेक्षण करणे, संचालन करणे म्हणजे हाताखालच्या व्यक्तींना सूचना देणे, योग्य काम करावयाचे असल्याने त्या व्यक्तींना वेळोवेळी सूचना देणं आणि त्याप्रमाणे काम करून घेणं.
संचालन करणं म्हणजे कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणे, जेणेकरून त्यांना आपली उद्दिष्ट प्राप्तीसाठी हातभार लावता येईल. आणि संचालन करणं म्हणजे सूचनांचे विश्लेषण करणं. सूचना दिल्यानंतर व्यक्ती परत्वे त्या सूचना कशा पाळावयाच्या याबाबत लोकांमध्ये मतभेद असू शकतात. म्हणून सूचना दिल्यानंतर त्या सूचनांचं विश्लेषण करणं या सर्व बाबी दिग्दर्शन करण्यामध्ये येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या संचलनाची गरज काय व्यवस्थापनामध्ये? तर संचलन करत असताना संघटनेचं उद्दिष्ट आपल्याला सहज साध्य करायचं असतं आणि सहज साध्य करताना व्यक्तीला एका विशिष्ट दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देणं गरजेचं असतं. म्हणून उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संचलनाची गरज आहे. एका ठराविक टप्प्यावर ते कार्य कितपत पूर्ण झालं त्याचा आणि त्या प्रगतीचा आढावा घेणं हे गरजेचं असतं. म्हणून संचलनाची गरज आहे. संघटनेमध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला कालपरत्वे बदल करावे लागतात आणि ते बदल करण्यासाठी आपल्याला संचलनाची गरज असते. काही कार्यांचं स्वरूप किंवा मार्ग निश्चित करण्यासाठी आपल्याला संचलनाची गरज असते. सर्व कार्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला संचलनाची गरज असते आणि व्यक्तीच्या क्षमता आणि योग्यतेनुसार कामाचे विभाजन करून देण्यासाठी आपल्याला संचलनाची गरज असते. सर्व कार्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला संचलनाची गरज असते. त्याचबरोबर एखादं कार्य हे योग्य क्षमतेने आणि योग्यतेनुसार होणे गरजेचे असते, म्हणून आपल्याला संचलनाची गरज असते. आता आपण बघूया पुढचं व्यवस्थापनाचं कार्य, ते म्हणजे नियंत्रण, कंट्रोल ठेवणे. नियंत्रण ठेवत असताना कामकाजाचं वेळोवेळी मूल्यमापन करणे गरजेचं असतं. ते काम पूर्ण झाल्यानंतर ठराविक टप्प्यात ते काम आपल्या अपेक्षेप्रमाणे झालं का, आपल्या नियोजनाप्रमाणे झालं का, तर त्याचा आढावा घेणं हे गरजेचं असतं. आणि तो आढावा घेणे म्हणजेच कामकाजाचे मूल्यमापन करणे. त्यानंतर त्या कामकाजाचे मूल्यमापन करताना त्याच्यात आपल्याला काही त्रुटी आढळल्या तर त्या त्रुटी आढळल्यानंतर त्या कामामध्ये काय सुधारणा करता येतील याचा विचार आपल्याला नियंत्रण करण्यात करता येतो. त्यानंतर ज्या आपण सुधारणा ठरवलेल्या आहेत, ज्या सुधारणा आपल्याला अपेक्षित आहे त्या केल्यानंतर त्याच्यात त्याप्रमाणे बदल करून घेणं हे देखील नियंत्रणाचा भाग आहे. नियंत्रण करत असताना ही प्रक्रिया कशी पार पडते? तर नियंत्रण करत असताना आपल्याला एक मान्यता प्राप्त नियम सर्वांना सांगावा लागतो, म्हणजेच आपल्याला एक प्रमाप ठरवावं लागतं. त्यानंतर प्रत्यक्ष कामगिरीचं आपल्याला मोजमाप करावं लागतं. मग ते अनुकूल परिस्थितीत असू द्या किंवा प्रतिकूल परिस्थितीत असू द्या, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपल्याला दोन्हीही ॲस्पेक्ट्स यामध्ये बघावे लागतात. त्यानंतर तफावत दूर करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आपल्या अपेक्षेपूर्तीमध्ये ज्या समस्या आलेल्या आहेत, मूल्यांकनामध्ये आपल्याला लक्षात येतं की अपेक्षेप्रमाणे हे कार्य घडून आले नाही, उद्दिष्ट प्राप्ती झाली नाही, तर जे गॅप किंवा ज्या सुधारणा किंवा ज्या त्रुटी आपल्याला लक्षात येतात तर त्या सुधारणा करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि मग ते प्रयत्न केल्यानंतर त्या पूर्ण प्रक्रियेवर आपल्याला नियंत्रण ठेवता येतं. त्यानंतर भविष्य काळामध्ये ज्या काही उणिवा राहतील किंवा ज्या काही चुका होतील त्या चुका टाळणे, तर हे प्रामुख्याने आपल्याला नियंत्रणामध्ये बघता येईल. आणि ह्या चुका टाळताना आपल्याला वारंवार व्यक्तींना प्रेरणा देणं हे गरजेचं असतं. म्हणजे मोटिवेशन हे बंद होता कामा नये. मोटिवेशन जर बंद झालं किंवा व्यक्तीचं नियंत्रण जर ढिल्लं झालं तर अपेक्षित उद्दिष्ट साध्य आपल्याला करता येणं अवघड आहे. त्यानंतर पुढचा जे काही कार्य आहे, पुढचे जे व्यवस्थापनाचे कार्य आहे ते म्हणजे डिसिजन, निर्णय घेणं. निर्णय घेण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला समस्या निश्चित करावी लागते. ती समस्या निश्चित केल्यानंतर त्या समस्येचं विश्लेषण करणं हे आपल्याला क्रमप्राप्त असतं. आणि त्या समस्येचं विश्लेषण झाल्यानंतर ती समस्या सोडवताना उपलब्ध पर्याय काय काय आहेत तर त्या उपलब्ध पर्यायांचं विश्लेषण करणं आणि त्या उपलब्ध पर्यायांमधून जो पर्याय योग्य असेल त्या पर्यायाची निवड करणं आणि मग समस्या सोडवणं, यासाठी अनेक टप्प्यांवर व्यवस्थापकाला किंवा नियंत्रकाला काही निर्णय घ्यावे लागतात आणि ते निर्णय घेतल्यानंतर उचित पर्यायांची अंमलबजावणी करावी लागते. यासाठी आपल्याला निर्णय प्रक्रियेची गरज आहे. पुढचं महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे प्रेरणा. व्यवस्थापनामध्ये उद्दिष्टपूर्ती करताना सर्वच घटकांना वेळोवेळी प्रेरणा देणं गरजेचं असतं. तर ही प्रेरणा देणं म्हणजे काय? विशिष्ट उद्दिष्टापर्यंत पोहोचवण्यासाठी व्यक्तीला ज्या आंतरिक अवस्थेमुळे उत्साहित केले जाते, कार्य करण्यास प्रवृत्त केले जाते, तसेच वर्तनास योग्य दिशा दाखवली जाते, या क्रियेला प्रेरणा म्हणतात. तर पुढील कार्य आपण बघूया ते म्हणजे प्रेरणा. विशिष्ट उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यक्तीला ज्या आंतरिक अवस्थेमुळे उत्साहित केले जाते,
कार्य करण्यास प्रवृत्त केले जाते, तसेच वर्तनास योग्य दिशा दाखवली जाते, या क्रियेला प्रेरणा असे म्हणतात. कार्य करत असताना व्यक्तींना वेळोवेळी प्रेरणा देण्याची गरज असते आणि ते प्रेरणा देण्याचं काम हे व्यवस्थापकाला पूर्ण करावे लागतं. तर प्रेरणांचे दोन प्रकार आहेत प्रामुख्याने. एक म्हणजे आंतरिक प्रेरणा आणि दुसरी म्हणजे बाह्य प्रेरणा. काम करत असताना संस्थेमध्ये व्यक्ती मोटिवेट असणं हे खूप गरजेचं आहे. काम करत असताना व्यवस्थापकाला असे लक्षात येते की दोन प्रकारच्या प्रेरणा अनुभवास मिळतात. काही लोक स्वयंप्रेरणेने काम करतात, ज्यांना सांगण्याची गरज पडत नाही की या वेळेमध्ये, या मुदतीमध्ये आणि या प्रभावीपणे तुम्ही काम करा. ती व्यक्ती स्वतः स्वयंप्रेरणेने ती मोटिवेट झालेली असते. आणि काही लोकांना बाह्य प्रेरणेची गरज असते, म्हणजे वेळोवेळी त्यांच्या कामाचा आढावा घेणे, वेळोवेळी त्यांना कामाची जाणीव करून देणे. तर ह्या सर्व गोष्टींचा समावेश हा बाह्य प्रेरणेमध्ये होतो. परंतु व्यवस्थापकाला जास्तीत जास्त आपल्या सहकाऱ्यांना प्रेरणा देणं हे गरजेचं असतं आणि प्रेरणा दिल्यानंतरच ते कार्य यशस्वीपणे पार पाडता येतं. प्रेरणेची प्रक्रिया कशी असते? तर प्रेरणेची प्रक्रिया ही जी आहे तर ती उद्दिष्ट निश्चितीपासून सुरुवात होते, की व्यक्तीच्या समोर असेल की मला काय साध्य करायचं आहे, म्हणजे त्याला त्याची उद्दिष्ट माहीत असेल तर ती व्यक्ती ते काम करण्यासाठी प्रेरित होते. त्या प्रेरणेचा संबंध ठरवणे, ह्या कामामधून जो काही उद्दिष्ट निष्पत्ती होणार आहे त्या निष्पत्तीनंतर माझ्या संस्थेला किंवा माझ्या समाजाला, माझ्या राष्ट्राला किंवा वैयक्तिकरित्या मला काय लाभ होणार आहे, त्या लाभावर आधारित हा प्रेरणेचा संबंध असतो. त्यानंतर गरजा आणि भावनांचा अभ्यास. प्रेरणेचा विचार करताना ही जी गरज आहे ती माझ्या संस्थेची गरज आहे, ही माझी वैयक्तिक गरज आहे की हे कार्य करताना माझ्या देशाची गरज पूर्ण होणार आहे, याचा विचार जेव्हा व्यक्ती करतो तर त्यावेळेला ते कार्य त्याच प्रेरणेने पूर्ण होत असते. त्यानंतर प्रेरणा देतानाची कार्यपद्धती. व्यवस्थापकाने प्रेरणा देताना ती व्यक्ती सकारात्मक कशी असेल, ती व्यक्ती काम करण्यासाठी कशी उत्साहित होईल याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून ती प्रेरणा देताना दुसऱ्या व्यक्तीचा अनादर होणार नाही किंवा दुसरी व्यक्ती जी आहे तर ती व्यक्ती त्याचा निगेटिव्ह विचार करणार नाही, याचा विचार करणं व्यवस्थापकाला गरजेचं असतं. त्यानंतर प्रेरणा दिल्यानंतर जे कार्य घडतं त्या कार्याची गुणवत्ता आणि त्याचं कौशल्याचं मूल्यमापन करणं हे देखील व्यवस्थापकाचं एक प्रमुख कार्य आहे. यानंतरचं पुढचं कार्य आहे नेतृत्व, लीडरशिप. लीडरशिप नेतृत्वाबद्दल आपल्याला असं म्हणता येईल की संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संघटनेतील कार्यरत विविध मानवीय घटकांना कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आणि प्रेरणा देणाऱ्या व्यक्तीस नेता असं म्हणतात आणि या संपूर्ण प्रक्रियेस नेतृत्व असं म्हणतात. कोणतंही एक कार्य उद्दिष्टप्रत नेण्यासाठी आपल्याला नेतृत्वाची गरज असते आणि ते नेतृत्वाची प्रक्रिया पूर्ण करणारा व्यक्ती म्हणजे हा नेता असतो. जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपला देश चालवण्यासाठी आपल्याला नेतृत्वाची गरज असते, आपलं राज्य चालवण्यासाठी आपल्याला नेतृत्वाची गरज असते, तसंच आपल्या कुटुंबामध्येही कुटुंब चालवण्यासाठी आपल्याला नेतृत्वाची गरज असते. मग या नेतृत्वाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे एकतंत्री नेतृत्व आणि दुसरं म्हणजे लोकशाही नेतृत्व. सत्ता केंद्रीकरण, ज्याला आपण एकतंत्री नेतृत्व असं म्हणता येईल. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि भारतामध्ये जे नेतृत्व आहे किंवा जी नेतृत्वाची पद्धत आहे ती लोकशाही नेतृत्वाची पद्धत आहे, जिथे सत्तेचं केंद्रीकरण नाही, जिथे सर्व हाताखालच्या लोकांना किंवा आपण असं म्हणू शकतो की जे काही विविध लोक आहेत तर त्यांना, चला तर मग आता आपण पुढच्या कार्याकडे वळूया. ते कार्य म्हणजे नेतृत्व, लीडरशिप. लीडरशिप बाबत आपल्याला असं म्हणता येईल की संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संघटनेतील कार्यरत विविध मानवीय घटकांना कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आणि प्रेरणा देणाऱ्या व्यक्तीस नेता असे म्हणतात आणि या संपूर्ण प्रक्रियेस नेतृत्व असे म्हणतात. तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे की आपल्या शाळेत देखील एक नेतृत्व असतं. ते नेतृत्व म्हणजे मुख्याध्यापक. तुमच्या वर्गात एक नेतृत्व असतं, ते म्हणजे तुमच्या वर्गातील वर्गप्रमुख किंवा तुमच्या वर्गातील तुमचे वर्ग शिक्षक. त्याचप्रमाणे ह्या नेतृत्वाचे दोन प्रकार आहेत, एकतंत्री नेतृत्व आणि लोकशाही नेतृत्व. आपला भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि आपल्या भारतामध्ये लोकशाही नेतृत्वाचा आपण जास्तीत जास्त प्रमाणात वापर करत असतो. म्हणजेच लोकशाही नेतृत्वामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं असतं आणि त्याच्याच उलट एकतंत्री नेतृत्वामध्ये सत्तेचं केंद्रीकरण झालेलं असतं. सत्ता ही एकाच व्यक्तीच्या हाती एकवटलेली असते आणि लोकशाहीमध्ये ती सत्ता ही अनेक व्यक्तींच्या मार्फत
अनेक व्यक्तींच्या मार्फत लोकशाही नेतृत्वामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं असतं आणि अनेक व्यक्तींच्या मार्फत ती सत्ता चालवली जाते, ते राज्य चालवलं जातं. नेतृत्व करत असताना नेतृत्वाची काही कौशल्य त्या व्यक्तीमध्ये आवश्यक असतात. ती म्हणजे सहकाऱ्यांच्या क्षमतेचा उपयोग करून घेणे, सहकाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणे, सहकाऱ्यांमध्ये संघर्ष टाळणे, उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आपण असं म्हणूयात की कटिबद्ध असणे, वचनबद्ध असणे, सांघिक भावना सर्व सहकाऱ्यांमध्ये निर्माण करणे, ती भावना जोपासणे आणि सहकाऱ्यांना प्रेरणा देणे, हे एका उत्कृष्ट नेतृत्वाची कौशल्य आहे. व्यवस्थापनाची आपण आतापर्यंत महत्त्वाची कार्य बघितली. त्या व्यतिरिक्तही व्यवस्थापनाची इतर कार्य आहेत. त्या इतर कार्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूल्यमापन करणं. एखादं कार्य तडीस गेल्यानंतर त्या कार्याचं मूल्यमापन करणं, त्या कार्याचे विश्लेषण करणं हे गरजेचं असतं. त्यानंतर त्या संदर्भात काही पत्रव्यवहार करणं म्हणजे डॉक्युमेंटेशन करणं हे देखील गरजेचं असतं. ते कार्य करत असताना विविध प्रकारचं कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषण आपल्याला प्रस्थापित करावं लागतं. त्यानंतर आपल्याला काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागते आणि काही व्यक्तींना आपल्याला अधिकार प्रदान करावे लागतात. तर ही सर्व व्यवस्थापनाची इतर कार्य आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सत्रामध्ये आपण व्यवस्थापन, त्याची संकल्पना, व्यवस्थापनाचा अर्थ, व्यवस्थापनाची व्याख्या, व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये यांचा आपण विचार केला. त्याचबरोबर या व्यवस्थापनाची काय कार्य आहेत त्या कार्यांचाही आपण तपशीलवार अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.